आज आपण खमंग आणि खुसखुशीत शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत आणि हे रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. आणि हे रेसिपी बनवताना आपण या लाडूमध्ये तेल किंवा तूप अजिबात वापरणार नाही आहे. आणि हे लाडू बनवताना किंवा वळताना तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि त्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. तर चला बघूयात हे लाडू कसे बनवायचे. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेत. म्हणजे एखादा शेंगदाणा खराब असेल किंवा त्याला जाळी लागलेली असेल तर ते मी आधी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि आता हे शेंगदाणे आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. आणि पहिल्यांदा गॅस हा फास्टच ठेवायचा, कारण आपण जेव्हा शेंगदाणे टाकतो तेव्हा कढई तापेपर्यंत आपल्याला गॅस हा फास्ट ठेवायचा. आणि एकदा का कढई तापली, गरम झाली की आपल्याला ते शेंगदाणे भाजताना कमी गॅस ठेवायचा, मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. म्हणजे आपले जे हे शेंगदाणे आहेत ते एकदम खरपूस, एकदम कडक भाजले जातील. आणि हे शेंगदाणे आपल्याला सगळ्या बाजूने सारखं फिरवत राहायचं आहे. आणि आपल्याला हे शेंगदाणे सोनेरी कलर येईपर्यंत फिरवत राहायचेत सारखं. कधी कधी काय होतं, आपण फिरवतो पण खाली जे शेंगदाणे आहेत ते करपले जातात, जास्त सोनेरी कलर येतो आणि वरचे शेंगदाणे हे कच्चे राहतात. तर आपल्याला हे पूर्ण शेंगदाणे सगळ्या बाजूने हे कडक झाले पाहिजे, म्हणजे खरपूस असे भाजले पाहिजे. म्हणजे आपले जे लाडू बनणार आहेत ते एकदम टेस्टी राहतील आणि खूप दिवस टिकणार असतील. कारण कधी कधी काय होतं, त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो आणि तो ओलावा जर तसाच राहिला तर आपले लाडू हे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण सगळ्या बाजूने त्याला सतत फिरवून आपले हे मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणे. बघू शकता आता या शेंगदाण्याला माझ्या मस्तपैकी सोनेरी कलर आलेला आहे. म्हणजे आपले हे शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. आणि आता आपण हे शेंगदाणे एका ताटात काढून घेऊन त्याला थोडं 10 मिनिटासाठी थंड करायला घ्यायचं आहे. आणि या लाडूमध्ये आपण तीळ वापरणार आहोत आणि या तिळाचं प्रमाण आहे 125 ग्रॅम. म्हणजे तुम्ही अर्धा किलो जर शेंगदाणे घेतले असतील तर 125 ग्रॅम हे तीळ घ्या. हे तीळ आपण यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये, कारण आपले जे लाडू आहेत ते हेल्दी पण होणार आहेत आणि चव पण एकदम छान लागणार आहे आणि क्रंच होणार आहेत आपले जे लाडू आहेत ते. आणि हे तीळ भाजताना तुम्ही गॅस हा लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. जर फास्ट गॅस केला तर तुमचे तीळ हे लवकर भाजले जातील किंवा करपले जातील. तर आपल्याला त्याची टेस्ट हे बदलायची नाही आहे, एकदम छान ठेवायची. त्यासाठी आपल्याला हे तीळ कंटिन्युअसली सगळ्या बाजूने फिरवत राहायचं आहे. म्हणजे त्याची टेस्ट हे चेंज होणार नाही आहे आणि सगळ्या बाजूने एकदम खरपूस भाजले जातील. तर बघू शकता आपले हे तीळ आता छान भाजलेले आहेत. आणि इथे मी 5 मिनटासाठी तीळ थंड करायला ठेवते. आणि गूळ इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले, त्यासाठी मी अर्धा किलोच गूळ घेतला आहे. तर तुम्हाला गोड कमी हवे असेल तर तुम्ही गूळ हा थोडासा कमी घ्या. आणि आता आपले इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत. तर हे जे टर्पल आपण हाताने काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला इथे ट्रिक एक सांगते, जर तुम्हाला लवकर सगळे शेंगदाण्याचे टर्पल काढायचे असतील तर एका सुती बॅगमध्ये टाका आणि चोळून घ्या, म्हणजे त्याला मसाज करा. 5 मिनटामध्ये तुमचे सगळे हे टर्पल निघून जातील. तर मी ते हातानेच काढून घेतलेले आहेत. तर आता बघू शकता आपले इथे टर्पल पूर्ण काढलेले आहेत. आणि याला आपण आता स्वच्छ करणार आहेत एका गाळणीने. तर त्या गाळणीमध्ये आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत आणि गाळून पूर्ण जे टर्पल आहे ते घाण आहे ते पूर्ण खाली जाते. म्हणजे आपल्याला याला जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा आपण जास्त पाकडलं तर ते घाण सगळ्या घरात होते. त्यासाठी बेस्ट ट्रिक आहे. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 विलायची टाकणार आहे, कारण आपण विलायची पूड करायची गरज नाही किंवा त्याची पावडर करायची नाही गरज नाही. आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये 2 विलायची टाकली. आणि मी जे अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते ते त्यातले थोडेसे अर्धे त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि अर्धा गूळ हा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे जे प्रमाण आहे ते 2दा मिक्सरमधून काढून घ्यावं लागणार आहे. तर आपले हे शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून मिक्सरमधून आपण हे काढून घ्यायचं आहे. आणि जेव्हा मिक्सर आपण चालू करतो किंवा कंटिन्युअसली चालू ठेवायचं नाही आहे, चालू बंद करून हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे सेम आपलं हे बारीक होईल. तर बघू शकता आपलं इथे मस्त असं झालेलं आहे. तरी पण आपण थोडंसं बारीक करून घेऊयात, एकदा 1-2 मिनटं त्याला फिरवून चालू करून घेऊयात. आता बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे जास्त मोठं पण नाही आहे आणि जास्त छोटं पण नाही आहे, एकदम मस्त झालेलं आहे. तर याला आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे जे रेसिपी आहे ती एकदम सोप्या पद्धतीने आहे.
तर आता जे राहिलेले शेंगदाणे गूळ होतं ते पण आपल्याला सेम पद्धतीने या मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मी परत विलायची टाकलेली आहे खालच्या साईडला आणि वरती शेंगदाणे टाकलेत आणि गूळ टाकून आपल्याला ते मिक्स करून परत मिक्सरमध्ये हे काढून घ्यायचं आहे सेम पद्धतीने. आणि हे जे शेंगदाण्याचे लाडू आहेत आपले ते 2 महिने तरी आपले खराब होणार नाहीत. जसे बनवले आहेत किंवा जशी आपली टेस्ट आहे जे आपण स्टार्टिंगला बनवलेले तेच सेम टेस्ट तुमची 2 महिन्यापर्यंत राहणार आहे. तर आपलं बघू शकता हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आणि इथे आपले तीळसुद्धा थंड झालेले आहेत आणि आपल्याला हे तीळ पण मिक्सरमधून काढून घ्यायचेत. पण तीळ काढताना हे जास्त आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही आहे. अर्धे तीळ फुटले पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून हलवून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा किंवा दोनदा फक्त तुम्ही जर मिक्सरमधून फिरवलं तर ते बरोबर अर्धे फुटतात आणि अर्धे आहे तसे राहतात. म्हणजे हे परफेक्ट मिश्रण आपलं तयार होतं लाडूसाठी. कारण लाडूमध्ये जर असे तीळ टाकले तर ते खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर आता या लाडूच्या मिश्रणामध्ये आपले जे तीळ बारीक झालेले होते ते याच्यामध्ये मिक्स करायचे आणि हे जे आपलं मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या या मिश्रणामध्ये कुठेच गाठ किंवा कुठलाच असा गुळाचा एक तुकडा वगैरे काहीच राहिलेला नाही. एकदम बारीक एकदम मस्त झालेला आहे. आणि तुम्ही जे गूळ आणि शेंगदाणे काढले ते एकदम जास्त बारीक पण नाही करायचं. जर तुम्ही जास्त बारीक केलं तर खाताना असं गिळगिळ लागतं. तर थोडंसं मोठाट जर ठेवलं तुम्ही तर एकदम लाडू खाताना पण एकदम मस्त टेस्ट येते. तर आता तुम्ही बघू शकता आपण इथे बिलकुल तूप घातलेलं नाही आहे किंवा तेल घातलेलं नाही आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं मिश्रण हे खूपच मोकळं झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप न घालता एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी ठेवा गॅसवरती आणि त्यावरती हे मिश्रणाचं ताट ठेवा आणि त्या खालच्या ज्या पाण्याच्या वाफेने आपलं जे गूळ वगैरे आहे ताटातलं ते थोडासा पातळ होईल आणि तुमचे हे लाडू मस्त बनले जातील. पण आपण इथे काही न करता आपले लाडू हे मस्त वळले जातात, मस्त बनले जातात हातानेच. आपल्याला त्याला काही करायची गरज नाही आहे. तर बघू शकता एकदम मस्त, जास्त कडक पण नाही आहे आणि जास्त सॉफ्ट पण नाही, एकदम मस्त गोल आकारामध्ये हे लाडू आपले बनलेले आहेत. आणि याच पद्धतीने आपलं जे राहिलेलं मिश्रण होतं त्या मिश्रणाचे असे सेम पद्धतीने आपण लाडू बनवून घेणार आहोत. आपले जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी खूप हेल्दी आहेत खाण्यासाठी. आणि कधी कधी काय होतं आपलं जे शेवटचं मिश्रण राहिलेलं असतं त्याचे लाडू जास्त लवकर बनले जात नाहीत तर त्याला थोडंसं जास्त वेळ आपल्याला टाईम द्यावा लागतो. तर तुम्ही बघू शकता आपले इथे सगळे लाडू बनवून तयार आहेत आणि हे लाडू एकदम जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही, एकदम मीडियम साईजचे बनवलेले आहेत. आणि तीळ त्याच्यामध्ये एकदम मस्त टेस्ट देणार आहेत तुम्हाला, एकदम भारी. आणि आपले हे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते 2 महिने टिकणार आहे, त्याला काहीच होणार नाही आहे. म्हणजे खराबसुद्धा होणार नाही किंवा त्याची टेस्ट चवसुद्धा चेंज होणार नाही आहे. जसे बनवले आहेत तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला ती लास्टपर्यंत चव देणार आहेत. कधी कधी काय होतं जर आपण शेंगदाणे कमी भाजले तर ते खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण इथे शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आतून सुद्धा आपला लाडू हा एकदम मस्त आणि परफेक्ट झालेला आहे. म्हणजे जे मिश्रण आहे ते एकदम मस्त झालेलं आहे. त्यामुळे आपले लाडू हे खाताना सुद्धा तुम्हाला गिळगिळ किंवा सॉफ्ट एकदम लागणार नाही आहे किंवा एकदम जास्त कडक पण लागणार नाही. खाताना एकदम टेस्ट भारी देणार आहेत हे लाडू तुम्हाला. आणि इथे आपण अर्धा किलोचं जे प्रमाण घेतलं होतं ते अर्धा किलोच्या शेंगदाण्याच्या प्रमाणामध्ये 22 ते 24 लाडू आपले आरामात होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये.